कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा याच्या आधी त्यांच्या विभागामध्ये अनेक लोकहिताचे कार्य केली, अनेक प्रपोजल त्यांनी आणले। धार्मिक, क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र असो किंवा धार्मिक क्षेत्र असो, अशा अनेक क्षेत्रांसाठी त्याने करोड रुपयाचा निधी हा लागू करून दिला होता। आणि त्याचीच प्रचिती म्हणून की काय, आज त्यांनी उल्हासनगरमधील जवळ असलेल्या या अंबरनाथच्या शिवमंदिर इथे परिसरामध्ये त्यांचा दौरा होता। या दौऱ्यामध्ये त्यांनी जे प्रोजेक्ट आणले होते, ज्यांना निधी दिला होता, त्या सर्व प्रोजेक्टच्या बद्दल त्यांनी पाहणी केली आणि जे कटले काम राहिलेले आहे ते काम त्वरित आणि चांगल्या प्रकारे पुन्हा जोरजोरात सुरू करावे असे देखील त्यांनी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत। याचाच एक भाग म्हणून शिवमंदिर, या शिवमंदिराला 140 करोडचा निधी देण्यात आलेला आहे, ज्या निधीच्या मार्फत सुशोभीकरण आणि अनेक इथे त्याचं कार्य केले जाणार आहे। हा दौरा तर होता, सोबतच त्यांनी अंबरनाथ पश्चिम येथे नाट्यगृहाचं देखील मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे आणि जे 1 मेला ते त्याचं लोकार्पण आहे। अशा अनेक ज्या योजना होत्या, अनेक जे प्रोजेक्ट्स होते, त्या प्रोजेक्टसाठी त्यांनी दौरा केला होता आणि लवकरात लवकर ते सर्व प्रोजेक्ट लोकांना लोकार्पण करण्याची त्यांची इच्छा असल्यामुळे आता ते सगळीकडे दौरा करत आहेत आणि अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत। या सगळ्या बाबतीत एकच असं सांगितलं जातं, जनहितामध्ये त्यांना एकच सांगितलं जातं की गेली अनेक वर्ष झाले श्रीकांत शिंदे हे सातत्याने आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत, निधी देखील देत आहेत, सोबतच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शनही करत आहेत। याच प्रसंगी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कशा प्रकारे सत्तामध्ये असलेले जे सरकार आहे, भाजपा सरकार आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे जे सरकार आहे, लोकहितासाठी आणि जनहितासाठी ते चांगलं कार्य करत आहे। आरोग्य असो, शैक्षणिक असो, क्रीडा असो किंवा धार्मिक असो, कुठल्याही प्रकारचा निधी ते कमी पडू देणार नाही याची त्यांनी ग्वाही दिलीच आहे। सोबतच त्यांनी माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबद्दलही गौरवोद्गार काढले आणि आता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल परत त्यांनी गौरवोद्गार काढल्याने सांगितले कशा प्रकारे हे सत्तेमध्ये आल्यानंतर जनहिताचे कार्य करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा निधी ते कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले। आज अंबरनाथ महानगरपालिका क्षेत्रामधील अनेक इमारतींचे आणि त्याचबरोबर चालू असणाऱ्या कामांची पाहणी केली। आपण तिथे उभा आहात, हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत। हा 8-9 एकरचा परिसर, आता जसा काळा पाषाणामध्ये हा घाट, म्हणजे इथे अगोदर नदी होती कधी काळी, ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनेट करण्याचं काम, नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय। तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो, त्याची आज पाहणी केली। त्याचबरोबर आतमध्ये जाऊन कुंडाचं काम, जो प्राचीन कुंड आहे त्याचंही काम आता 90% पूर्ण होत आलेलं आहे। त्याचबरोबर एक भक्त निवास, त्याचं बांधकाम सुरू आहे। एकंदरीत हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा माझ्या खूप जवळचा विषय आहे। मी यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा UD मिनिस्टर होते, नगरविकास मंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री, त्या काळामध्ये मोठा निधी आणि त्यांचं बारीक लक्ष या प्रोजेक्टवरती होतं। मोठा निधी त्यांनी दिला, त्याच्यामुळे आज हा पूर्ण परिसर बदलतोय। अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि आता हळूहळू हा घाट जो आहे तो नावारूपाला येतो। अगोदर लोकांना कळत नव्हतं की कसं इकडचा परिसर होणार आहे, पण आता इथे आल्यानंतर ह्या पूर्ण परिसराचाच एक कायापालट झालेला आहे। जसं काशी आहे, काशी कॉरिडॉर, त्या काशीच्या कॉरिडॉरवरती आपण हे अंबरनाथ शिवमंदिर कॉरिडॉर बनवतोय। त्याचबरोबर इथे लाईट अँड साऊंड शो असेल, भव्य एक भगवान शिवशंकराची मूर्ती असेल, एक्झिबिशन सेंटर्स असेल, इकडचा इतिहास सांगण्यासाठी ऑडिटोरियम असेल, ऑडिओ व्हिज्युअल शो असतील। त्याचबरोबर ह्या शहरासाठी आवश्यक असणाऱ्या इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली। त्याच्यामध्ये काही बदल जे आहेत ते मी तिथे सांगितलेले आहेत की आपल्या या अंबरनाथमध्ये जागा तशा, म्हणजे या पूर्ण शहरांमध्ये जागा तशा कमी असतात खेळाच्या, तर त्याच्यासाठी व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतोय। तर त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच आपण करू शकतो। त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत। त्याचबरोबर एका शाळेचा आम्ही पाहणी केली, मोठी शाळा
या अंबरनाथमध्ये तयार होते. आणि त्याचबरोबर नाट्यगृह हे देखील 1 मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर कलाकार आहेत, ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यगृह अंबरनाथला मिळालं पाहिजे. ते नाट्यगृह देण्याचं कामही केलेलं आहे. ते नाट्यगृह 1 मे रोजी जे आहे, मला वाटतं त्याचं उद्घाटन होईल, लोकांच्या सेवेसाठी ते सुरू होईल. अशा अनेक इमारतींचं कामांचं पाहणी जे आहे ते आम्ही केलेलं आहे. सर, आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला टर्मिनेट करण्याच्या सूचना केल्या. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम जे आहे हे कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं खूप स्लो करतोय. त्याला सांगितलं त्याला नोटीस पाठवा लवकरात लवकर. कुठलंही काम जे आहे स्लो होता कामा नये, कारण की पैसे जे आहेत हे आलेले आहेत आणि तरी देखील काम स्लो होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि त्याच्यामध्ये कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे जो काम फास्ट करेल. हे जसं आता आपण अंबरनाथचं घाट बघताय किती फास्ट काम चालू आहे. या ठिकाणी STPचं काम देखील सुरू आहे. तर मला वाटतं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनी स्लो काम करता कामा नाही, कारण की पैसे जे आहेत ते अंबरनाथ महानगरपालिकेकडे अगोदरच वर्ग झालेले आहेत. म्हणून कुठलीही कामं जी असतील ते रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण झाली पाहिजे, हे आमचा मोटिव्ह आहे. शिवमंदिर आर्ट फेस्टिवल कधी होईल यावर्षी आणि कुठे होईल? कारण 4 ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या जागी आता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तर लवकरात लवकर आमच्या सगळ्या कमिटीशी बोलून हा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल ह्या वेळेस किती तारखेला घ्यायचा तो आता तुम्ही ठरवू. पण नक्कीच यावर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जसं दरवर्षी होतो भव्य दिव्य स्वरूपामध्ये, तसा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल याही वर्षी होणार आहे.